नमस्कार मित्रवच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत. आज वाचतोय रामदास कामत यांची कथा अनु. ही कथा रामदास कामत यांच्या परिमार्जन या कथा संग्रहात प्रकाशित झाली. रामदास कामत सर स्वतः उत्तम लेखक तर आहेच, पण ते एक उत्तम अभिवाचक सुद्धा आहेत. त्यांची कथा वाचताना मला खरं दडपून आलेलं आहे. ते त्यांचं व्यथा संसाराची असा एक खूप उत्तम विनोदी असा कार्यक्रम सादर करतात. खर हसून हसून पोट दुखले. अशा एका उत्तम लेखकाची आणि अभिवाचकाची कथा सादर करतोय अनु. नमस्कार, मी वाचतोय अनु. मग काय हनीमूनला कुठे जाणार? स्वित्झर्लंड की मॉरिशस? काय वाईट थाट एका मुलीचा. घरात नुसती लगबग होती. नातेवाईकांच्या गप्पा, हास्य विनोद, मुलांची मस्ती आणि धावपळ वगैरे. लग्नाच्या घरी आदल्या दिवशी जसा गलबला असतो तसाच. कारणीच होतं, उद्या अनुचं लग्न होतं. मैत्रिणींनी आणि तिच्या चुलत मामास भावंडांनी तिला अगदी मनसोक्त शिकवून घेतलं होतं. मेहंदी काढण्याचा कार्यक्रम ऐन रंगात आला होता, पण अनु मात्र बरीच शांत होती. आनंदी नव्हती असं मात्र नाही. अगदी मनासारखा जीवन कधी तिला मिळाला होता. तिचीच पसंती होती. एका विदेशी कंपनीत मोठ्या पदावर असलेला राजेश त्याच्या प्रसन्न आणि रुबाबदार व्यक्तिमत्वामुळे प्रथम दर्शनीच तिच्या मनात भरला होता. शिवाय त्याच्या सततच्या फॉरेन टूरमुळे कधीतरी आपल्याला फॉरेनला जाता येईल अशी आशा तिला होती. एकूण काय, राजेश बद्दल, आपल्या जोडीदाराबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल, त्याच्या आर्थिक सुबत्तेबद्दल निदान आज तरी तिला काळजी करण्याचे कारण नव्हते. एकीकडे मैत्रिणींची थट्टा झेलत असली तरी दुसरीकडे तिचे मन मात्र कुठल्या तरी विचारात रमले होते. हातावरच्या मेहंदीची नक्षी तिला भूतकाळात घेऊन जात होती. अनुला असं शांत बघणं हा तिच्या जवळच्या नातेवाईकांचा चर्चेचा विषय होता. कारणही कसं होतं, अनु अतिशय तापट आणि चिडखोर मुलगी होती. कुणाचं ऐकून घ्यायचं नाही. अरेला कारे असं उलट उत्तर द्यायला तिला अजिबात वेळ लागायचं नाही. कॉलेजातील तिचा मित्रमैत्रिणींचा परिवार अगदी मोजकाच होता. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही की लगेच तिचा पारा चढलाच म्हणून समजा. अभ्यासात ती खूप हुशार होती. तिच्या प्रत्येक कामात नीटनेटकेपणा होता. अक्षरी सुरेख होते. दिसायला अगदी अप्सरा नसली तरी चार चौकात बऱ्यापैकी उठून दिसेल इतपत सुंदर होती. थोडक्यात काय, एवढ्या सगळ्या प्लस पॉइंट मध्ये तिचा तापट स्वभाव अगदी गालबोटाप्रमाणे होता. हळद आणि मेहंदी लावताना मैत्रिणी थट्टा तिची सावधपणेच करीत होत्या. चला आटपा लवकर आटपा, उद्या पहाटे लवकर उठायचंय. विजू आत्याने अशी आरोळी ठोकली जे सगळेजण उठले. हळूहळू सगळ्यांची जेवणे उरकू लागली आणि प्रत्येक जण पुढच्या तयारीला लागला. राहणारी मंडळी निजायला गेली. बाहेरून आलेल्या मैत्रिणी, नातेवाईक आपापल्या घरी परतले. अनु आता त्या खोलीत एकटीच होती. जे दोन्ही हातांना मेहंदी होती. एवढ्यात सुद्धा जेवणाचे ताट घेऊन त्या खोलीत आले. आज मला एक छान योग आलाय ना अनु, माझ्या लाडकीला भरवणार आहे मी, असं म्हणून वसुधाने अनुला घास भरला. जसे अनुच्या डोळ्यातून घळा असं वाहू लागले. ती वसुधाला बिलगली, आई आई मला क्षमा कर आई, मी चुकले ग आई, मला क्षमा कर आई, चुकलं. एरवी हे चित्र कदाचित प्रत्येक घरी दिसते. आपली लाडकी लेक परक्याच्या घरी जाणार म्हणून आईला व आपली लाडकी लेक परक्याच्या घरी जाणार म्हणून आईला व लेकीला रडू कोसळणे साहजिकच आहे. पण त्यापुढील मला क्षमा कर या वाक्यामागचं रहस्य मात्र त्या मायलेकीनंच ठाऊक होतं. अनु आतल्या खोलीत अभ्यास करीत बसली होती. वसंतराव बाहेर येरजरा घालीत होते. मदत एखाद्या वेळी त्यांची नजर खोलीच्या आत वळत होती. मनाची चलबिचल अवस्था होती. अनुला कसं सांगावं हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. तिचा तापट स्वभाव त्यांना चांगलाच परिचित होता. शेवटी कसा धीर धरून ते तिच्या खोलीत शिरले.
तिच्या डोक्यावरून मायाने हात फिरवत त्यांनी विचारले, काय अनु बेटा, कसा काय चाललाय अभ्यास? परीक्षा जवळ आली आहे वाटतं. हो, जेमतेम 20-25 दिवस आलेत परीक्षेला. बरं, नीट अभ्यास कर हं, असं म्हणत वसंतराव जायला निघाले. तेवढ्यात अनुने विचारले, बाबा बरेच बेचैन दिसता, काही काम होतं का? नाही, तसं काही नाही ग, पण गेले काही दिवस तुला सांगीन म्हणतो, पण संधीच मिळत नव्हती. असं म्हणून वसंतरावांनी पाकिटातून एक फोटो काढून तिच्या पुढ्यात धरला. तुम्ही दुसरं लग्न करताय हेच सांगायचं होतं ना. तुला कसं कळलं? 4 दिवसापूर्वी तुमचं आणि विजू आत्याचं झालेलं बोलणं माझ्या कानावर पडलं होतं. मग तुझी संमती आहे या लग्नाला? मी कोण संमती देणार? विजू आत्या लग्न जुळवणार आणि तुम्ही ते करणार. मी कोण? आईला जाऊन 1 वर्ष झालं नाही आणि तुम्ही दुसरं लग्न करायला निघालात बाबा. लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, माझे मित्र मैत्रिणी काय म्हणतील, साधा विचारही तुमच्या मनात आला नाही. अनु बेटा, असं रागावू नकोस ना. अगं तुला पसंत नसेल तर पुन्हा तेच, माझ्या पसंतीचा प्रश्न येतोच कुठे? ज्या वयात पिता आपल्या मुलीची पत्रिका घेऊन योग्य जावयाच्या शोधात निघतो, त्या वयात तुम्हीच बोल्यावर तळायचा विचार करताय. आईच्या आत्म्याला काय वाटेल याचा तरी विचार करायला हवा होता. बाबा, मला या विषयावर अधिक काय बोलायचं. तुम्हाला जे योग्य वाटेल ना ते करा. मी तुमच्यापेक्षा वयाने लहान. मुलीने वडिलांना काय सांगायचो, पण मला तुमची घृणा वाटते बाबा, मला तुमची घृणा वाटते. वसंतराव मान खाली घालून निमूटपणे बाहेर पडले. अनुच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत होता. बाबांनी समोर ठेवलेला फोटो फाडून त्याचे तुकडे तुकडे करावेत त्या क्षणभर तिला वाटले. तिने तो फोटो उचलला. त्यामागे नाव होते वसुधा, शिवाय वय, उंची, गोत्र इत्यादी तपशिली होता. वसुधा अनुच्या आईच्याच वयाची होती, तरी सावत्र आई असणं ही कल्पनाच तिला सहन होत नव्हती. क्षणात तिच्या नजरेसमोरून नातेवाईकांच्या कमेंट्स, कॉलेजात मित्रमैत्रिणींनी केली थट्टा ऐकू लागली. काय बाई, म्हातार चळच लागलाय? नाहीतर काय, वयात आलेल्या मुलीला स्थळ शोधायचं तर सावत्र आई शोधायला निघाले. कॉलेजमधली टार्गेट पोरं अनुला चिडवत होते. पिकल्या पानाच देखी हो हिरवा. हे सारं चित्र जसं जसं अनुला दिसायला लागलं तसं तसं तिचा वडिलांबद्दलचा तिटकारा वाढतच गेला. तिने तो फोटो खोली बाहेर फेकावून दिला. त्यानंतर 2 दिवस घरात नुसता बोला होता. वसंतराव अगदी बेचैन होते. एरवी रात्री दोघे एकत्र जेवत, पण गेले 2 दिवस अनु आधीच जेवून घेत होती. बाबांचं ताट वाढून झाकून ठेवीत होती. अनुच्या वागण्याने वसंतरावाची जेवणाची इच्छाच मरून गेली होती. 2 दिवसांनी विजू आत्या घरी आली. वसंतराव काही कामासाठी बाहेर गेले होते. अनु नुकतीच कॉलेजातून आली होती. आत्याला पाहून अनुच्या कपाळावर आठा पडल्या. तिच्या चेहऱ्यावर विजू आत्याबद्दलची नाराजी स्पष्ट दिसत होती. काय अनु, आताच आली वाटतं कॉलेजातून? हो, नुकतीच येते. तुम्ही जेवणार? नको, मी जेवणच आले. तू जेव हं, मी बसते इथे तुझ्या शेजारी. आत्या, तू आतल्या खोलीत जाऊन आराम कर. मी जेवून मग अभ्यासाला बसणार आहे. अगं, आरामच करायचा असता तर एवढ्या लांब पाय ओढत कशाला आले असते? तुझी थोडं बोलायचं होतं, पण मला वेळ नाही. आणि तुम्ही कुठल्या विषयावर बोलणार आहात याची कल्पना आहे मला. म्हणून कराने म्हणाले, तुझा राग मी समजू शकते, पण काय करणार? या जगात प्रत्येक माणूस स्वतःचा स्वार्थच बघतो नाही. तुम्हीच माझ्या बाबांना प्रवृत्त केलं ना. हे तर माझे बाबा स्वार्थी नाही. वेडीच आहेस तू. मी तुझ्या बाबांबद्दल नाही बोलत, मी तुझ्याबद्दल बोलते. विजू आत्या निष्किल हसत म्हणाले, माझ्याबद्दल? मी काय केलं? नाहीतर काय. आता तुझा जो राग आहे तो तुझे मित्र मैत्रिणी, नातेवाईक तुला काय म्हणतील या विचाराने. तुला स्वतःला कोणी बोललेलं, चिडवलेलं खपणार नव्हतं.
तुला स्वतःचा अवमान झालेला सहन होणारा नव्हता. केवळ आपल्या स्वतःच्या विचाराने अस्वस्थ झालीस. पण तू वडिलांचा विचार केलास, त्यांच्या भावना जाणून घेतल्यास. विजू आत्या बोलत होती. अनुही जेवायचं थांबून क्षणभर थांबून ते ऐकत राहिली. बघ अनु बाळा, तू आता मोठी झालीस, समजदार आहेस. काही वर्षांनी तुझे दोनाचे 4 हात होते. त्यानंतर तुझे बाबा एकाकी पडतील. त्यांच्या उतार वयात त्यांची काळजी घेणारं, सुखदुःख वाटून घेणारं कुणी नको का? अगं, तुझ्या संसारात तू रमल्यानंतर तुला प्रत्येक वेळी आपल्या जबाबदाऱ्या सोडून इथे बाबांची काळजी घ्यायला यानं जमणार आहे का? मग आत्या, तुम्ही सुद्धा मग दुसरं लग्न करू शकला असता. बरोबर आहे, पण माझ्या नशिबी तो योग नसेल का कदाचित. उतार वयात आपल्या समवयस्क माणसांचा सहवास हवासा वाटतो. शारीरिक आधारापेक्षा मानसिक आधाराची खरी गरज असते. आणखीन एक सांगतो, आपण स्त्रिया जितक्या खंबीर असतो ना, पुरुष तितकेच हळवे असतात. पतीनंतर पत्नी कसेही दिवस काढील, पण पत्नीनंतर पतीचे फार हाल होते. तुझ्या मनाविरुद्ध तुझे बाबा आता काहीच बोलणार नाही आणि काही करणार सुद्धा नाही. पण जरा त्यांच्या नजरेतनं विचार केलास तर कदाचित तुला माझं मत पटेल. इतकं सांगायचं होतं. आता तुझा मी अधिक वेळ घेत नाही, तू अभ्यास कर, निघते मी. असं म्हणून विजू आत्या निघून गेली. अनु बराच वेळ विचारात घडून गेली. आपल्या लग्नानंतर बाबांची होणारी परवड, त्यांचा एकाकीपणा तिच्या नजरेसमोर तरळू लागला. तरीही बाबांनी दुसरं लग्न करून आपल्याला सावत्राई आणणे तिला मान्य नव्हते. बऱ्याच विचारानंतर ती ठराविक निर्धाराने उठली. तिने तो फोटो शोधून काढला. आज तिचं अभ्यासात फारसं लक्ष लागत नव्हतं. चलबिचल अवस्था होती. एक प्रकारचं काहूर तिच्या मनात माजलं होतं. आपल्या हट्टासाठी वडिलांना नाराज करायचं नव्हतं. संध्याकाळी वसंतराव घरी आले. अनुने त्यांना चहा करून दिला. वसुधाचा फोटो वसंतरावकडे धरत अनु म्हणाले, मुहूर्त शोधायला हरकत नाही. तुमच्या लग्नाला माझी परवानगी आहे. वसंतरावांना तो सुखद धक्का होता. क्षणभर काय बोलावे तेच त्यांना सुचेना. असे पाहताय काय, मीच सांगते, चहा घ्या, नाहीतर तंद्री लागली तर तो सुद्धा गार होईल. अनु बेटा, तुझा राग चीड मी समजू शकतो, पण आता तू माझ्या भावनांचा विचार केलास, खूप बरं वाटलं. ज्यापुढे तुझ्या भावनाही दुखावल्या जाणार नाहीत याची मी काळजी घेईन. असं म्हणत त्यांनी अनुच्या पाठीवरून हात फिरवला. बाबांचा चेहरा पाहून अनुलाही जरा बरे वाटले. आणि 1 महिन्याच्या आत वसंतरावाची दुसरी पत्नी म्हणून वसुधा या घरात आली. लग्न काही थाटात पार पडणार नव्हतं. अगदी रजिस्टर पद्धतीने लग्न झालं. वसंतरावांच्या बाजूने अनु आणि विजू आत्या, तर वसुधाच्या बाजूने तिचे लांबचे काका काकी एवढेच रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये हजर होते. लग्नाची पार्टी सोडाच. वसुधाच्या हाताला साधी मेहंदीही नव्हती. अगदी कोऱ्या हाताने भविष्याची स्वप्ने रंगवीत वसुधाने या घरात पाऊल टाकलं. पण बिचाऱ्या वसुधाला अनुच्या तिरसटपणाची कल्पना नव्हती. पहिल्या भेटीतच अनुने वसुधाला स्पष्ट शब्दात बजावलंय, केवळ माझ्या बाबांना उतार वयात एक सोबत हवी आहे म्हणून मी लग्नाला संमती दिली. उगाच माझ्यावर मातृत्वाचा हक्क गाजवू नका. आणि होते लाडाचं प्रेमाचं नाटक तर अजिबात करू नका. त्यानंतर प्रत्येक बाबतीत अनु आणि वसुधामध्ये एक अंतर कायम राहिले. अनु छोट्या मोठ्या गोष्टींवर रागवायची, चिडायची, पण वसुधाने कधीही त्याला प्रत्युत्तर दिलं नाही की वाद वाढवला. एक दिवस अनु रात्री बऱ्याच उशिरा घरी आली. वसंतरावासमोर उगीच चर्चा नको म्हणून वसुधा काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी अनु कॉलेजला निघाला. सुद्धा एवढेच म्हणाले, रात्री बराच उशीर करू नको, वेळेवर ये. अगं, उगाच जीव टांगणीला लागतो. झालं. अनुचा पारा लगेच चढला.
तिने वसुधाला सुनावलंय, तुम्ही पत्नी कम गव्हर्नन्स आहात ते माझ्या बाबांची, तर उगाच काळजी करू नका. आणि त्यासाठी मी आणि माझे बाबा समर्थ आहोत. काही दिवसांनी अनु पुन्हा अशीच घरी आली. आल्या आल्या वाद नको म्हणून सुद्धा काहीच बोलली नाही. ताट मांडताना अनु म्हणाली, मी जेवणार नाहीये, मला भूक नाही, मी पोटभर खाऊन आलोय. अगं फोन तरी करायचास, इतर उशीर होणार आहे हे तरी कळवायचंस. आणि तुझा आता उशिरा होण्याचं प्रमाण वाढत चाललंय. सो व्हॉट? त्याच्याशी तुम्हाला काय करायचं हो? माझी वाट पाहायची गरज नाही, तुम्ही जेवून घ्यायचं. आणि प्रत्येक बाबतीत तुमची संमती घेण्याची व तुम्हाला रिपोर्ट करण्याची मला गरज नाही वाटत. हा विक्रम कोण आहे? विक्रम कोण? विक्रम तोच ज्याने तुला आता मोटरसायकलवर बाहेर सोडले. त्या दिवशी रात्री तोच आला होता ना? तुम्हाला त्याचं नाव कसं कळलं ते महत्वाचं नाहीये. तुमची मैत्री, प्रेम आहे आमचं एकमेकांवर. आम्ही लग्न करणार माझं कॉलेज संपल्यानंतर. अगं पण एवढा मोठा निर्णय घेताना आई वडिलांची परवानगी घेण्याची तुला गरज नाही वाटली? फक्त वडिलांची परवानगी. मला आई नाही आणि बाबा माझं मन दुखवणार नाही याची मला कल्पना आहे. तरी पण मी हे लग्न होऊ देणार नाही. वाटतच मला. माझ्या सुखात बिब्बा घालण्याशिवाय तुम्ही दुसरं काय करणार? हे बघ अनु, तुझ्या सुखाच्या आड मी येणार नाही. पण मला सांग, तुला या विक्रम विषयी पूर्ण माहिती आहे का? हो, दिसायला चांगला आहे, शिवाय सीए आहे, स्वतःची फर्म आहे, मिळकत बरी आहे, घरी फक्त आई आहे, बाकी कसलेही पाश नाही. आणखीन काय हवं बोला? आणि तुम्हाला काय वाटलं, कुणाच्याही प्रेमात पडायला मी काय मूर्ख आहे? तरीही माझा या लग्नाला ठाम विरोध आहे. का? कारण त्याने तुझ्यापासून दोन गोष्टी लपवून ठेवल्या. एकतर हा विक्रम सीए वगैरे नाही, एका प्रायव्हेट फर्म मध्ये साधा अकाउंट्स क्लर्क आहे. शिवाय फावल्या वेळेत तो सोसायटीच्या अकाउंटची कामे करतो. पण यावरही महत्वाचं म्हणजे त्याला एक 4 वर्षाचा मुलगा आहे. आज त्याची बायको हयात नाही. त्याच्या तोंडून हे सगळं ऐकून अनु थक्क झाली. तुम्हाला हे सारं कसं कळलं? अगं, कार हिंडते आकाशी पण चित्त तिचे पिल्लापाशी, ही म्हण तू ऐकली नाहीस? तुम्ही कुठे गेला आता हिंडायला? ही घरात बसून टीव्ही सिरियल बघून कथा रचलीत. हे बघ, हे सगळं महत्वाचं नाहीये. मी जे सांगितलं ना त्याची तू शहानिशा करून घे आणि मगच काय तर निर्णय घे. मला खात्री आहे की तुझा निर्णय नक्की बदलेल. बाकी तुझा निर्णय काही असला तरी या लग्नाला मात्र माझा विरोध असेल. तसं अनु फनकाराने त्याच्या बेडरूम मध्ये गेली. रात्री बराच वेळपर्यंत तिचा मोबाईलवर बोलणं चालू होतं. ती विक्रमशी बोलत होती. बरेचसे आडेवाडे घेतल्यावर विक्रमने या गोष्टी मान्य केल्या आणि अनुचे विक्रमचे संबंध कायमचे तुटले. एकीकडे अनुला वसुधाने ही माहिती कशी मिळवली याचं कुतूहल तर होतं, तर दुसरीकडे तिने आपल्या खासगी आयुष्यात लुडबुड करणे तिला मुळीच मान्य नव्हतं. त्यानंतर अनुने वसुधाशी बोलणेच टाकले. वसुधा मात्र ही सारा निमूटपणे सहन करायची. तिच्या पूर्वाश्रमीच्या कौटुंबिक आयुष्याने सहनशीलता हा मोठा गुण तिला शिकवला होता. अनुचे जमेल तितके लाड ती करीत होती. तिची मनापासून काळजी घेत होती. त्या बदल्यात अनुचे असं फटकळ वागणे तिच्या मनाला यातना देत होतेच. पण त्याहून अधिक खंत तिला वाटत होती की अनु आपल्याला आई म्हणत नाही याची. एरवी सामाजिक परंपरेनुसार सावत्र आई मुलांना छळते, आणि येथे मात्र मुलीकडे सावत्र आईचा येथे मात्र मुलीकडून सावत्र आईचा मानसिक छळ होत होता. हे सारं घरात दोघे असतानाच वसंतराव समोर व अन्य लोकांसमोर मात्र
ते तसे जाणवू देत नव्हते. म्हणजे अनु तसं जाणवू देत नव्हते. पाहता पाहता अनु लग्नाची झाली. तिला स्थळ शोधायला सुरुवात झाली. त्या कामी सुद्धा पुढाकार घेतलेला अनुला आवडले नव्हते. माझा जीवनसाथी निवडायला मी समर्थ आहे असं तिने वसुधाला ठणकावून सांगितलं होतं. तरीही लोक देखाव्यासाठी म्हणा किंवा वसंतरावांसाठी म्हणा अनुला स्थळ पाहण्याच्या कामी वसुधा कर्तव्य भावनेतून लक्ष काढीत होती. लग्नाची तारीख नक्की झाली. धावपळ सुरू झाली. सर्व तयारीला वेग आला. अनुने पत्रिका अगदी आपल्या मनासारखी सुंदर छापून घेतली होती. मनासारखा जीवनसाथी मिळाला म्हणून खुशीत होती. आपली एकुलती एक लाडकी मुलगी असल्याने तिच्या लग्नाच्या थाटात काहीही कमी पडू द्यायचे नाही असे वसंतरावांनी ठरवले होते. नातेवाईकांची यादी तयार झाली. पत्रिका वाटायला वसंतराव वसुधा जात. एक दिवस ते दोघेही पत्रिका द्यायला कुठेतरी गेले होते. घरात अनु एकटीच होती. उरलेल्या पत्रिकांवर नावे घालीत आपल्या भावी संसाराची चित्र रंगवीत होती. इतक्यात दारावरची बेल वाजली. इस्त्रीवाला कपडे घेऊन आला होता. तिने कपडे घेतले, पैसे दिले. बाबांचे पॅन्ट शर्ट, वसुधाची साडी, स्वतःचे ड्रेस वगैरे. तिने आपले ड्रेस स्वतःच्या कपाटात ठेवले. वसुधाची साडी तिच्या कपाटात ठेवण्यासाठी पहिल्यांदाच त्या कपाटाला हात लावला. कपाट उघडताच समोर कपड्यांच्या खाली तिला एक डायरी दिसली. जिच्याविषयी आपल्याला तिटकार आहे ती जर डायरी लिहित असेल तर आपल्याविषयी नक्कीच काहीतरी असेल या कुतूहलापोटी तिने डायरी उचलली. तिचा अंदाज खरा होता. त्या डायरीतील बरीच पाने अनुवरच लिहिली होती. अनुचा माझ्यावर इतका राग का आहे तेच कळत नाही. कदाचित आपल्या बाबांवरचा तिचा राग अजूनही गेला नसेल, पण त्यात माझा काय दोष? माझ्या परीनं मी तिचं सर्व काही करते. आज ना उद्या तिला आपल्याशी करण्यात मी यशस्वी होईल या एकाच आशेवर. अनुचा तापट स्वभाव आणि फटकळ बोलणे सोडले तर ती लाख गुणाची मुलगी. तिने माझा कितीही पाणउतारा केला तरी मला हे सारं सहन करणं भाग. आजचं अनुचं असं उलटून बोलणं मला मुळीच आवडलं नाही. स्वतःच्या पोटचं पोर असतं तर मी तेथेच खाडकन मुस्काडात मारली असते. विक्रम विषयी मला सारं कसं कळलं हे कोड अनुला आजही नाही. पहिल्यांदा तो अनुला सोडायला आला तेव्हाच मला तो आवडला नव्हता. त्याच दिवशी अनु फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये गेली तेव्हा मी तिच्या मोबाईलवरील कॉल्स पाहिले. सर्वाधिक कॉल्स विकी या नावाचे होते. मी तो नंबर टिपून घेतला. 2 दिवसांनी थेट त्याला फोन लावला. अनुची एक जवळची मैत्रीण बोलत असून तिच्याविषयी खास महत्वाची माहिती देणार आहे असं सांगितलं. त्याने बाहेर भेटण्याचे एक ठिकाण सांगितले, पण मी भेटायचं तर तुझ्याच घरी असं सांगितल्यावर त्याचा नाईलाज झाला. कारण अनुविषयी जाणून घ्यायला तोही आतुर होता. त्याने नाईलाजाने का होईना पत्ता दिला. मात्र मी त्याच्या अपरोक्ष त्याच्या घरी गेले. त्याची आई होती. जनगणनेच्या कामासाठी आल्याचे सांगितले व एक फॉर्म भरायच्या निमित्ताने सगळी माहिती मिळाली. त्या माऊलीने बिचारीने सर्व माहिती दिली. विक्रमचा मुलगाही दाखवला. विक्रमच्या क्लार्क असण्याला किंवा नोकरीला वा मिळकतीला माझा काहीच आक्षेप नव्हता. हो, कारण प्रत्येक जागी आपलं काम श्रेष्ठच असतं. पण त्याचं खोटं बोलणं मात्र मला खटकलं. कारण प्रत्येक काम आपल्या जागी श्रेष्ठच असतं, पण त्याचं खोटं बोलणं मला खटकलं. तो माझ्या अनुला फसवत होता आणि आई म्हणून मी कसं सहन करतो. राजेशचं स्थळ मी आणलं हे जर तिला कळलं असतं तर कदाचित तेवढ्या एकाच कारणावरून तिने नाकारलं असतं. म्हणून विजू आत्याला विश्वासात घेऊन हे स्थळ त्यांच्या मार्फत आल्याचं सांगितलं. जोडा किती छान दिसतो नाही? माझी अनु सुखात राहील. मी माझ्या लग्नाची स्वप्न रंगवू शकले नाही, कारण घरची आमच्या हल्लाखीची परिस्थिती, वडिलांची असणारीता, मारहाण, त्यात आईचं सततचं आजारपण, यातच मी इतके गुरफटून गेले होते की आपल्याला कोणी स्वीकारेल का याची तिथे शंका होती. लग्नाची स्वप्ने कोण रंगवणार? माझ्या हाताला मेहंदी लागलीच नाही, त्यामुळे ते रंगण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्या या कोऱ्या हाताप्रमाणे भविष्य कोरच राहील की काय असं वाटलं होतं. पण
वसंतराव आणि अनुमुळे जीवनाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या. अनुच्या हातावरील मेहंदीत तिच्या भावी आयुष्यात सुखाचे रंग भरण्यात मी काडीचीही कसर ठेवणार नाही. कारण अनुने मला आई मानले नाही, मी तिला माझी लेकच माहीत आली आहे. ती लेक नाही, माझी लाडाची लेक. माझ्यावर अनुचा इतका राग आहे की लग्नानंतर ती एकदा तिच्या घरी गेली ना की कदाचित पुन्हा माहेरी येणारही नाही. मग मला हे घर अगदीच सुन सुन होऊन जाईल. आता ती नजरेसमोर असली तर बरं वाटतं. माझ्याशी वाद घालण्याच्या निमित्ताने तरी माझ्याशी बोलते तरी. रात्री अभ्यास करता करता तिचा डोळा लागला की लाईट घालवताना तिच्या केसांवर हात तरी फिरवता यायचा. आता मी या सुखालाही नको. असू दे, माझी अनु सुखात राहिली की त्यातच माझं सुख नाही का? एका आईला अजून काय हवं? अनु जसं एक एक पान वाचत होती तशी तिच्या डोळ्यात आसवं जमायला लागली. आपण वसुधाच्या मनातल्या आईला ओळखूच शकलो नाही, ते केवळ आपल्या पूर्वग्रहदोषी स्वभावामुळे याची तिला जाणीव झाली. लग्नाला जेमतेम 4-5 दिवस राहिले होते, पण 4-5 दिवसात अनु वसुधाच्या नजरेला नजर भिडू शकत नव्हती. आपणच अनंत अपराधी आहोत, सावत्रपणा आपल्यातच होता याची खंत तिला राहिली होती. म्हणूनच आज मैत्रिणी मेहंदी लावताना थट्टा करीत होत्या तरी अनु शांत होती. आपल्या हातावरील मेहंदीच्या नक्षीकडे पाहताना तिला आपल्या आईचा वसुधाचा कोरा हात दिसत होता. त्यामागचा त्याग दिसत होता. नववधूच्या मनातील विचार, तिच्या भावना, तिची स्वप्ने याबाबत जर वसुधाचा विचार केला तर अनुला आपण तिच्याशी किती निष्ठुर वागलो याची सल टोचू लागली. आणि वसुधाची लगबग या सर्वांमध्ये अधिकच भर पडला. वसुधाने घास भरलेला तेव्हा अनुच्या पश्चातापाचा बाण त्यामुळेच फुटला आणि घळाघळा अश्रू वाहू लागले. आई, मला क्षमा कर ग आई, मी तुला ओळखूच शकले नाही, मी तुष्ट आहे. आई, मला माफ कर ग, मी तुला इतकं टाकून बोलायचं तरी तू सगळं सहन करायचं. माझा राग आला तरी सगळं गळून घ्यायची आणि मी मात्र अगं वेडाबाई, असं रडतात का चांगल्या प्रसंगी? आणि अनु, तूने मला पहिल्या भेटीत आवडली होतीस. शिवाय आमच्या लग्नाआधी तुझ्या बाबांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं की काही झालं तरी माझ्या अनुचं मन दुखवायचं नाही. आता तुझी चूक तुला कळली ना. आता ती सुधारायचा एकच मार्ग म्हणजे आपला तापट स्वभाव सोडायचा आणि आधी दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करायचा. तुझ्या भावी सुखी संसारासाठी आपल्या आईकडून ही टिप्स समज. आणि हो, तुम्हाला आई म्हणालीस, यात सर्व काही मिळालं. माझी अनु मला परत मिळाली. आता झाल्या गोष्टीचा अजिबात विचार करत बसू नकोस. झोपव पटकन. अगं, उद्याची पहाट तुझ्या आयुष्याचं नवं वळण घेऊन येणार आहे. त्याचं स्वागत हसत मुखाने व्हायला हवं. असं म्हणत वसुधाने अनुच्या कपाळाचा मुका घेतला. अनु आईच्या कुशीत शिरली. मंगलाष्टक, अक्षता, असनई चौकडे आतुरतेने त्याची वाट पाहत होते आणि कानावर मैत्रिणीची सुखद थट्टा पडत होती. काय मग, कुठे जाणार हनीमूनला? स्वित्झर्लंड की मॉरिशस? धन्यवाद.